लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप केल्यामुळे सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी फारच चर्चेत आलेले आहेत. सोमवारी म्हणजेच आता 11 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या जवळपास 300 खासदारांना घेऊन राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात अचानक जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. इंडिया आघाडीतील सर्वच नेते आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह इतर राज्यातील प्रमुख वरिष्ठ नेते आणि खासदार सहभागी झाले होते. यावेळी एक गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आली, ती म्हणजे प्रियंका गांधी आणि इतर खासदारांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर एका महिलेचा फोटो होता. तो फोटो कोणाचा, ती महिला नेमकी कोण आहे आणि मतचोरी विरोधी करण्यात आलेल्या आंदोलनात या महिलेचा काय संबंध, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते आणि स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द किरण शो. मतचोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आणि त्या विरोधात सगळ्याच बड्या नेत्यांनी संसद भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अडवल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही महिला खासदारांनी तर चक्क बॅरिगेट्सवर चढून आंदोलन केलं. तर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिगेट्सवरून उडी मारून आंदोलनात सहभाग घेतला. तर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कायम चर्चेत असणाऱ्या खासदार महुआ मोइत्रा यांना आंदोलकांना अटक करतेवेळी चक्कर आली आणि त्यात राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी त्यांना मदत करत सावरलं. परंतु याच वेळी त्यांनी कोणाला तरी गाडीत बसल्या बसल्या फ्लाइंग किस दिली. त्यामुळे सुद्धा त्या सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या आहेत किंवा त्यांना ट्रोल करण्यात येते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असो, आपला विषय फ्लाइंग किसचा नाहीये. आता आंदोलनावेळीच प्रियंका गांधीसह इतर नेत्यांनी अंगावर घातलेल्या टी-शर्टवर एका महिलेचा फोटो दिसला. त्यासह टी-शर्टच्या मागच्या बाजूला 124 नॉट आउट असा मजकूर छापण्यात आला होता. त्यानंतर मात्र सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली. ती महिला नेमकी कोण आहे, कुठे राहते, 124 नॉट आउटचा नेमका अर्थ काय, या महिलेचा या आंदोलनाशी नेमका संबंध आहे तरी काय. त्यातच पत्रकारांनी राहुल गांधींना या फोटो संदर्भात विचारलं असता त्यांनी एक स्मित हास्य केलं आणि उत्तर दिलं, पिक्चर अभी बाकी है. त्यानंतर अनेक प्रश्नांना उधाण आलं. तर त्या महिलेचं नाव आहे मिंता देवी. मिंता देवी या बिहार राज्यातील सिवान जिल्ह्याच्या दरौंदा विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत उमेदवार आहेत. ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या नोंदीप्रमाणे आहे. तर याच नोंदीनुसार मिंता देवींच्या पतीचं नाव धनंजय कुमार असं आहे. यासोबतच मिंता देवीचं वय हे 124 वर्ष नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यात एक अचंबित करणारी बाब म्हणजे त्यांनी वयाच्या 124व्या वर्षी पहिल्यांदा मतदान केलंय. या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट एक्स प्लॅटफॉर्मवर काँग्रेसतर्फे टाकण्यात आली, ज्यात म्हटलेलं आहे की बिहार राज्यातून एक आश्चर्यचकित करणारं प्रकरण समोर आलंय, ज्यात महिला मतदाराचं वय 124 वर्ष असून त्या पहिल्यांदाच मतदान करीत आहेत. ही मतदार यादीच खोटी असून हा एक नव्या प्रकारचा घोटाळा आहे, जो भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून केलेला आहे. आता येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये बिहार राज्याची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या लोकसभा विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी मतदार याद्यांची फेर तपासणी निवडणूक आयोगामार्फत केली जाते. याच प्रक्रियेद्वारे मतदार यादीत सुधारणा केली जात असल्याचंही आयोगाने सांगत हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने मात्र फेटाळून लावलेले आहेत. तर मिंता देवी नेमक्या आहेत तरी कोण, किती वर्षांच्या आणि झालेल्या प्रकरणानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार मिंता देवींचा जन्म हा 1990 साली झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ते चुकीने 1900 छापलं गेल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच त्यांचं वय आज 124 वर्ष नसून केवळ 35 वर्ष आहे. या सगळ्या प्रकरणावर मिंता देवी म्हणतात की माझा जन्म 15 जुलै 1990चा आहे. मी पहिल्यांदा मतदार यादीत नाव नोंदवलंय. मी जी कागदपत्र दिली होती ती बरोबर होती. त्यांनी टायपिंगची चूक केली की काय हे माहित नाही. मला तर थेट त्यांनी आजीच बनवलं.
मला याचा काहीतरी फायदा व्हायलाच हवा. गोंधळ झालाच आहे तर मोदीजींनी मला काहीतरी लाभ द्यायला हवा. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेणार याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि यासहच द किरण शो या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.